Brought to you by V-Guard. पुण्यश्लोक अहिल्या देवींनी या परिसरामध्ये खूप कामं केलेली आहेत आणि याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू धर्माचं संरक्षण आणि या देशातल्या हजारो हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी केला। या परिसरामध्ये तर खूप कामांचं त्यांचं म्हणजे इतकी कामं सांगता येतील की जी पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केलेले आहेत। मग आमचं सगळ्यांचं म्हणणं काय आहे की आमचं सगळ्याचं आदरस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज त्यांच्या पश्चात पुढे या देशामध्ये काही मोजक्या सरदारांनी चालवलं। त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हिंदवी स्वराज्याची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावरती घेतली। भगवा म्हटल्यानंतर आपल्या सगळ्याला माहित आहे आपला अभिमान स्वाभिमान आपली आस्था भगव्याच्या प्रति प्रचंड आहे। आणि काल उद्धव ठाकरेंनी मतासाठी भगव्याचा अपमान केला, कारण आता त्यांचा झेंडा भगवा राहिला नाही। उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आता हिरवा झेंडा आलेला आहे मतासाठी, त्यामुळे त्यांचा आणि भगव्याचं कुठलंच नातं राहिलं नाही। पण या महाराष्ट्रातली लोक, महाराष्ट्रातली जनता ज्यांनी भगव्याचा अपमान केला त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, इतकी ताकद आपल्या लोकांच्या मध्ये आहे। या महिन्या दोन महिन्यामध्ये इतकं वातावरण की भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा जर सत्तेमध्ये आली, भारतीय जनता पार्टी 400 पार झाली तर संविधान बदलणार आहेत असं एक अफवा विरोधी पक्षाच्या वतीने उठवली जाते की संविधान बदललं जाणार आहे। अरे आता 2014 ला सुद्धा भारतीय जनता पार्टी बहुमतामध्ये होती। 2019 ला एकट्या भारतीय जनता पार्टीचे 303 खासदार होते, बाकी एनडीएचे सोडून खासदार, तरी सुद्धा संविधानाला अजिबात कुणी हात सुद्धा लावलेला नाही। या देशातल्या लोकांना माहित आहे की नरेंद्र मोदी साहेब हे संविधानाला आपला ग्रंथ मानतात, इतकी रिस्पेक्ट इतकी किंमत संविधानाला आपण देतोय। आणि मग ही लोक अफवा उठवतात की आता आम्ही मोदी साहेबांना हद्दपार करणार आहोत, मोदी साहेबांच्या विरोधामध्ये आम्ही आता एकजूट झालेला आहोत। ही लोक कोण बोलतायत? अरविंद केजरीवाल या देशामध्ये 22 जागा लढवतायत। किती? 22 जागा लढवतायत आणि तो लोकांना काय सांगतोय, मी जर सत्तेत आलो तर सगळ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणार। याचे उमेदवार किती? 22। यातले निवडून किती येणार तुम्हाला माहित आहे? अखिलेश यादव हा उमेदवार लढवतोय 60। किती? पंतप्रधान व्हायला लागतात किती? 272। हा निवडणूक लढवतोय किती जागेवरती? 60। तो म्हणतो मी जर सत्तेमध्ये आलो तर देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार। परत तिसरा नंबर येतो शरदचंद्र पवारांचा। ते जागा किती लढवतायत महाराष्ट्रामध्ये? किती? त्यांनी पक्ष स्थापन केला होता तेव्हा त्यांनी जागा लढवल्या होत्या 36। त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जागा लढवल्या 26। त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जागा लढवल्या 16। आता ह्या निवडणुकीमध्ये जागा लढवतायत 10। पुढच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पक्ष तुमच्या समोर असणार। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार नाही। आणि तो गडी काय म्हणतोय, देशामध्ये सत्ता आली तर आम्ही संविधानाचं संरक्षण करू। यांची एखादी जागा निवडून यायचं मुश्किल आहे आणि ही लोक कशा गप्पा मारतायत तुम्ही बघा। त्याच्या पुढचं वर्जन उद्धव ठाकरे काय म्हणतायत, 21 जागा लढवतायत। ते म्हणतायत आम्ही जीएसटी माफ करून टाकणार। अरे हे आता आपल्याला पटतंय का सांगा?
जी लोक 10, 20, 25, 35, 60 अशा जागा लढवत आहेत, ती लोक नरेंद्र मोदींना म्हणतायत की आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो. अरे उंदीर माजला म्हणून तो काय बैलगाडी ओढतो का? ओढतो का सांगा? उंदीर किती जरी माजला तर घुसी एवढा होईल, घुसीपेक्षा तर मोठा उंदीर होणार नाही. हे उंदीर आहेत छोटे छोटे, हे उंदीर आपल्या नेतृत्वांना आव्हान करतायत, आपल्या नेतृत्वांना आम्ही तुमच्या पुढं ताकदीनं लढतोय असं वातावरण करतायत. तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की नरेंद्र मोदी साहेब हे का आपल्याला पाहिजेत मित्रांनो? नरेंद्र मोदी साहेबांना ना घर ना दार ना प्रपंच ना पोरं ना बाळ. तुम्ही आता 1 वाजल्यापासून सभेत बसलाय, तुम्ही घड्याळाकडे किती वेळा बघितलं की घराकडे जायचंय, मला दारा काढायचे आहेत, पोरं शाळेत न्यायचे आहेत, काही काम आहे आपल्याला. आपण संसारिक माणसं आहोत. पण नरेंद्र मोदी साहेब ज्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत पूर्ण वेळ या देशातल्या लोकांच्यासाठी काम करतायत. असा एक निष्कलंक नेता, पूर्ण वेळ राष्ट्राचा विचार करणारा, राष्ट्रीयत्वाचा विचार करणारा आणि आपल्या राष्ट्रातील 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा पंतप्रधान भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला मिळालाय. त्या पंतप्रधानाच्या पाठीमागे उभा राहणं ही आपली जबाबदारी आहे का नाही सांगा? आपली जबाबदारी आहे का नाही सांगा? आपलं घर म्हणल्यानंतर अनेक प्रश्न असतात, एखादा प्रश्न सुटतो, एखादा प्रश्न सुटत नाही. परंतु जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा आपल्या भारतातल्या लोकांनी एकजूट व्हायला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदीजींना नुसत्या राहुल गांधींचा विरोध नाही आहे, नुसती ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, शरदचंद्रजी पवार, नुसता एवढ्या लोकांचा विरोध नाही. यांचा विरोध असता आपण समजून घेतला असता. पण यांच्या बरोबर पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला वाटतंय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत. चीन सारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला वाटतंय की नरेंद्र मोदी साहेब जर या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर चीन मधले सगळे उद्योग हे भारतामध्ये जातील. अमेरिकेसारखं जे प्रगल्भ राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या प्रमुखांना वाटतंय, तिथल्या जनतेला वाटतंय जर नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर भारत ही जगातली पहिली प्रमुख महासत्ता बनेल, हे त्या लोकांना वाटतंय. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, हे राहुल गांधी वगैरे हे विषय तुम्ही सोडून द्या, पण जे शत्रू राष्ट्रांना वाटतंय त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि भारतीताईंना मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान. मित्रांनो, इथं जे सगळी लोक आहेत विरोधात काम करते त्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की भारतीताई यांना तुम्ही मतदान द्याल, ते मतदान नरेंद्र मोदी साहेबांना जाईल. ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी आहे आणि त्यामुळं तुमचं एक मतदान भारतीताईंना तर खासदार करेल, पण नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचा पंतप्रधान करेल. इतकी ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे, इतकी ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे. तुमचं एक मत काय करू शकतं? तुमचं एक मत या देशातल्या 3 कोटी भगिनींना लखपती करू शकतं. तुमचं एक मत भारताला शस्त्रास्त्राच्या बाबतीमध्ये निर्यात करणारा एक मोठा देश करू शकतं. ही त्या मतामध्ये ताकद आहे. तुमचं एक मत आता 10 लाख मुद्रा लोन मिळतं आपल्या युवकांना, ते 20 लाख करू शकतं. तुमचं एक मत या देशातल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेमधून जे निधी मिळतोय, जे पैसे मिळतोय, ते पुढची 5 वर्ष ते पैसे मिळवून देऊ शकतं. तुमचं एक मत हे भारताला जगातली तिसरी आर्थिक सत्ता बनवू शकतं. ही ताकद तुमच्या मतामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. रात्र वैऱ्याची आहे आणि आपण किरकोळ विषयावरती इकडं तिकडं काय झालं, अमुक झालं तमुक झालं, ते विषय सगळे सोडून द्या. ते विषय आपण लोकसभेच्या नंतर करू. रोज ते आपलं सुरूच राहतं. ही काय ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे.
ही निवडणूक जगातल्या सर्वात मोठा लोकशाहीचा जो देश आहे त्या भारताच्या लोकशाहीला मजबूत करणारी निवडणूक आहे। आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ताकदीनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे ठामपणे थांबलं पाहिजे। काय घडलं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतर? नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर मी एक 2-3 उदाहरणं तुम्हाला देतो आणि परत बाकीचे नेते मंडळी बोलणार आहेत। एक उदाहरण पहिलं तुम्हाला देतो की ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल। शस्त्रास्त्राच्या बाबतीमध्ये भारत हा कायम इतर राष्ट्रावरती अवलंबून होता। काही जरी शस्त्र घ्यायची म्हटली तर आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करावी लागायची। नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि त्यांनी या देशातल्या उद्योजकांना आवाहन केलं की तुम्ही शस्त्रास्त्र बनवा। नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानाला या देशातल्या उद्योजकांनी साथ दिली आणि आता आपल्या देशामध्ये 2800 प्रकारची वेगवेगळी शस्त्रास्त्र आपल्या देशात तयार होत आहेत। याचा आपल्याला अभिमान आहे की नाही सांगा? 2800 शस्त्रास्त्र तयार होतात आणि आनंदाची गोष्ट त्यापेक्षा ही आहे की आपण या वर्षी 22,000 कोटीची शस्त्रास्त्र या जगातल्या 83 देशांना निर्यात केलेली आहेत। या वर्षी जर नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर आपला देश शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये जगातली काही प्रमुख राष्ट्र आहेत त्यामध्ये स्पर्धेमध्ये येऊ शकतो। ही तुमच्या मताची ताकद आहे मित्रांनो। नुसतं शस्त्रास्त्र बनवत नाही, जी काही शस्त्रास्त्र टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशामध्ये आहेत की जी कुठल्या जगातल्या इतर देशामध्ये नाही आहे ती शस्त्र आपण खरेदी करतो। तेव्हा आपल्या सरकारनं नियम बदलला, काय केला की 50% आम्ही शस्त्रास्त्र तुमच्याकडून खरेदी करणार, 25% तो देश आणि आपला देश अशा भागीदारी होणार आणि राहिलेली 25% जेव्हा आपण शस्त्र बनवणार तेव्हा आपण त्यांच्याकडून त्यांची कितीही प्रगल्भ टेक्नॉलॉजी असणार त्या देशानं जशीच्या तशी ती आपल्या देशाला द्यायची, म्हणजे नंतर आपण ती शस्त्रास्त्र आपल्याच देशात बनवणार, त्या देशाकडे आपण आयात करायला जाणार नाही। हे पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये घडतंय मित्रांनो, पहिल्यांदा भारतामध्ये असं घडतंय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, 18 पगड जातीचा 12 बलुतेदारांचा शेतकऱ्यांचा आपला महाराष्ट्र आहे आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं 18 पगड जातीच्या लोकांना 12 बलुतेदारांना पहिल्यांदा योजना जाहीर केल्या। विश्वकर्मा नावाची योजना केंद्र सरकारनं जाहीर केली नरेंद्र मोदी साहेबांनी। आजपर्यंतच्या कुठल्याच पंतप्रधानाच्या हे डोक्यात आलं नाही की गावात 12 बलुतेदार राहतो, 18 पगड जातीचा माणूस राहतो, त्याला काहीतरी सरकारच्या माध्यमातून दिलं पाहिजे। आता आपण विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे सरकारनं, त्यातून 1 लाख रुपये आपण त्या 12 बलुतेदारांना देणार। ते फेडल्यानंतर 2 लाख, ते फेडल्यानंतर 3, 4 आणि 5 लाखापर्यंतची मदत आपण त्या 12 बलुतेदार लोकांना करणार आहे। ही केंद्र सरकारची सगळ्यात मोठी योजना आहे। महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था स्थापन केली। आज हजारो मुलं त्या संस्थेच्या माध्यमातून MPSC UPSC झाले। ओबीसी समाजासाठी महाज्योती नावाची संस्था स्थापन केली, त्या संस्थेच्या माध्यमातून ओबीसीची अनेक मुलं आता अधिकारी होत आहेत। आनंदाची गोष्ट, गेल्या वर्षी ओबीसी समाजाची 22 मुलं पायलट होण्यासाठी गेलेले आहेत, विमान चालवणारे पायलट, आणि त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी भरलाय। अशा एक ना अनेक योजना या राज्यामध्ये सुरू आहेत, देशामध्ये सुरू आहेत। माझ्या समाजाच्याही लोकांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की ज्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलाय, काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला। काशी विश्वेश्वराचं मंदिर हे अधर्मीय लोकांनी पाडलं होतं। पहिल्यांदा ते शंकराचार्यांनी 1670 ला बांधलं, नंतर परत ते मंदिर पाडलं। त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्या देवींनी 1770 ला त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। 1770, 1870, 1970 आणि 2022 म्हणजे जवळपास 252 वर्ष काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे कुठल्याच पंतप्रधानाचं लक्ष गेलं नाही। स्वातंत्र्यानंतर अगोदर तर कुणीच दिलं नाही,
परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे आणि 2018ला पायाभरणी केली आणि 2022ला या महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या हिंदूंना काशी विश्वेश्वराचं मंदिर दर्शनासाठी खुलं केलं। ही गोष्ट आपल्याला अभिमानाची वाटते की नाही वाटत? काशी कुणाकुणाला वाटतंय आयुष्यात एकदा तरी काशीला जावं? ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे का नाही? मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर तर बांधलं, परंतु या मंदिराच्या प्रांगणामध्ये 4 पुतळे बसवले। त्यामध्ये पहिला पुतळा बसवला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, दुसरा पुतळा बसवला शंकराचार्यांचा, तिसरा पुतळा बसवला कार्तिक स्वामीजींचा आणि चौथा पुतळा बसवलाय भारत मातेचा। तुम्हाला तर माहित आहे चांदवड मध्ये तुम्ही रस्त्यावरती जेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा बसवला पोलीस प्रशासनाने काढून टाकला की नाही? आता आपण परवानगी मागतोय आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात अहिल्यादेवींचा पुतळा बसवला। मी नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि दिंडोरी आणि नाशिकच्या माझ्या अहिल्या भक्तांना आवाहन करतो की मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचा आहे आपल्याला। 20 तारखेला आपण त्यांना मतदानाच्या रूपाने धन्यवाद द्यावं ही विनंती तुम्हाला करतो। त्याच्या पुढे जाऊन 500-550 वर्ष आपले प्रभू रामचंद्र तंबूमध्ये होते, उन्हात होते, वाऱ्यात होते, थंडीत होते, पावसात होते, त्यांना मंदिर नव्हतं। सगळी लोक म्हणायची मंदिर कधी होणार, मंदिर कधी होणार। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हे मंदिराचं काम हातामध्ये घेतलं आणि 22 जानेवारीला आपल्या या देशातल्या सगळ्या राम भक्तांना प्रभू रामचंद्राचं मंदिर दर्शनासाठी खुलं झालं। आज सगळीकडे बघितलं जगात सगळ्यात जास्त भाविक एका दिवसाला 5 लाख भाविक हे आता अयोध्येला येतात। दर दिवशी 5 लाख लोक दर्शनासाठी येतात। मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराचं काम सुरू आहे। याच्यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हिंदू लोकांना वाटत होतं। औरंगाबादचं नाव बदलावं आणि ते धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करावं ही मागणी गेल्या अनेक वर्षाची होती। आपल्या सरकारनं ती मान्य केली। उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करावं ते आपल्या सरकारनं मान्य केलं, पण अहमदनगरचं नाव बदलावं ही जेव्हा मागणी केली तेव्हा गेल्या वर्षी 31 मेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चौंडीला आले होते। त्यांनी घोषणा केली, होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करणार। नुसती घोषणा करून थांबले नाहीत तर आचारसंहिता लागण्यापूर्वी जी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय पारित केला आणि अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। आणि म्हणून आपण राज्य सरकारला धन्यवाद देण्यासाठी माननीय देवेंद्रजींना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना धन्यवाद देण्यासाठी आपण आपल्या महायुतीच्या उमेदवार यांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो। यांना लोकसभेमध्ये तुम्ही पाठवा। तुम्हाला परत वाईट वाटल नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानाची शपथ घेतायत आणि आपला तिथं खासदार त्यांच्या बरोबर बोट वर करण्यासाठी तिथं पाहिजे, नाहीतर आपण चुकाल। अरे पवारांची पार्टी लय अडचणीत आहे, अरे ते पेटू द्या, त्यात तुम्ही लक्ष घालू नका। पवार आता काही सुधारणार नाहीत, काय जरी केलं तरी त्यांची आता राजकारणाची वेळ पूर्णपणे संपलेली आहे। त्यांचा आता घरातलंच बिटना म्हणे भारतीय जनता पार्टीने आमच्या घरात वाद लावला। अरे वा, तुम्ही आता आयुष्यभर सगळ्यांची घरं फोडली, वसंतदादांच्या पासून इकडे मुंडे साहेबांच्या पर्यंत, तेव्हा तुम्हाला बरं वाटलं। तेव्हा मग पवार साहेबांचा एकदम दणका, पवार साहेबांनी एक शॉट मारला असे बातम्या येते टीव्हीवरती, पवार साहेबांचा जोरात दणका आणि पवाराचं आता घर आपोआप फुटलं तर ते भारतीय जनता पार्टी। अरे असं कसं चालेल? असं नाही ना चालणार। आणि म्हणून यांच्या भूलथापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका। आज महायुतीच्या नेतृत्वामध्ये खूप ताकदीनं खूप जोरानं महाराष्ट्रातली लोक सगळी उभा राहिलेले आहेत। इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा कांद्याच्या विषयावरती सुद्धा आता केंद्र सरकार
कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघावा अशा पद्धतीचा प्रयत्न करताय, अशा पद्धतीचा विचार करताय. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा विषय एखादा हातात घेतला तर त्याचा ते शेवट करतात. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ऊसाचा दर मिळत नाही, मग काय करायचं? गडकरी साहेब आता येणार आहेत, यांनी इथेनॉलची पॉलिसी आणली. इथेनॉलची पॉलिसी आणल्यामुळं काय झालं? आपल्या ऊसाला आता दर वाढीव मिळायला लागला. आणि इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करण्यामुळं बाहेरच्या राष्ट्राला जे पैसे आपले पेट्रोल आणि डिझेलला जात होते ते पैसे आपले वाचले. यावर्षी किती वाचले पैसे? 44,000 कोटी रुपये भारताचे हे परकीय राष्ट्राला जाणारे पैसे वाचले. आणि ते पैसे तुमच्या खात्यावरती किसान सन्मान निधी म्हणून तुम्हाला दिलेले आहेत पैसे. हे पैसे या इथेनॉलच्या प्रक्रियेमुळे वाचलेले आहेत. असे एक ना अनेक आयडिया भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. येणारी 5 वर्ष हे भारताला मान उंचवणारी, भारताची शक्ती वाढवणारी, लोकशाही मजबूत करणारी ही असणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे संविधान बदलणार आहे. अरे 80 वेळा तर काँग्रेसवाल्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती केली, हे तुम्हाला लोक सांगत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या बद्दल हे बोलतायत. आता त्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये 2 वेळा यांनी निवडणुका लढवल्या, 2 वेळा बाबासाहेबांना पाडलं. एकदा भंडाऱ्यामधून पाडलं, एकदा मुंबईमधून पाडलं. एकदा तर जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार नाही. आणि मग उमेदवार मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांचा नारायण नावाचा पीए होता, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधात उभा केलं. प्रचाराला येणार नाही असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते. असं म्हणून 2 सभा त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये दिल्या. त्यांचा तिथं पराभूत त्यांना केलं. आणि आज तुम्ही गप्पा काय मारताय, लोकांना काय भुलवताय? अरे तुमच्या 272 उमेदवार सुद्धा देशामध्ये काँग्रेसचे उभा नाहीत. ती लोक आज तुम्हाला पर्याय देतो असं म्हणतायत. याचा विचार आपण केला पाहिजे. सुज्ञ लोकांनी, चांगल्या लोकांनी विचार केला पाहिजे. केजरीवाल जेलमध्ये का गेला? तो दारू घोटाळा नीटपणे बघा. दारू घोटाळा आतमध्ये टाकते, आतमध्ये असं कुणाला टाकत नाहीत. आज हे म्हणतात की मोदी साहेब एकदम हुकुमशाही करतायत. अरे मोदी साहेबांनी जर हुकुमशाही केली असती ना, हे शरद पवार जेलमध्ये असते, हे उद्धव ठाकरे जेलमध्ये असते, हा अखिलेश यादव जेलमध्ये असता, सगळी जेलमध्ये असती ना. बरोबर की नाही? हुकुमशाही करतेत म्हणजे सगळ्यांना आतमध्ये टाकायला पाहिजे होतं ना. तुम्ही आज बोललाच नसता बाहेरमध्ये. अरे या देशामध्ये लोकशाही मजबूत आहे म्हणून तुम्ही ताटमानेनं आमच्या सरकारच्या विरोधामध्ये काही स्टेटमेंट करतायत. तुम्हाला कोणी आता विरोध करत नाही, कारण आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे. आणि हीच लोकशाही मजबूत करण्यासाठी तुम्ही सगळेजण भारतीताईंच्या पाठीमागे ठामपणे उभं राहा. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ समोरचं बटन तुम्ही 20 तारखेला दाबा. यांना मारायला काय तुम्हाला दारूगोळा, बंदूक, पिस्तूल, बॉम्ब लागत नाही. लोकशाहीमध्ये या बोटामध्ये इतकी ताकद आहे ना, तुम्ही जशी बटणं दाबाल तसे पटापटा शत्रू मरून जातील राजकारणातले. इतकी ताकद तुमच्या या बोटामध्ये आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शक्ती दिली आहे. AK-56 पेक्षा मोठी ताकद आहे या बोटामध्ये. नुसतं दाबा, हे सगळे संपून जातील. आणि त्याचा तुम्ही योग्य उपयोग करा, योग्य वापर करा. आणि शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, बाराबलुतेदारांचे, युवा मित्रांचे प्रश्न सोडवायची धमक, शक्ती आणि ताकद ही महायुतीच्या नेतृत्वामध्ये आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आमूलाग्र बदल या देशामध्ये करण्यासाठी माननीय डॉक्टर भारतीताईंना तुम्ही सगळ्यांनी दिल्लीला पाठवावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.